कारण धुळ्याची लढत देखील महत्त्वाची होती, तिथे भाजपची प्रतिष्ठा पणाला लागली, भाजपचाच गड होता। त्यामुळे धुळ्यामध्ये नेमकं काय होतंय ते आपण पाहूया स्क्रीनवर। धुळेकरांचं महाराष्ट्राचं लक्ष असणारी महापालिका धुळ्यामध्ये 74 जागांपैकी भाजपला 38, शिंदे सेनेला 11, एनसीपी अजित पवारांच्या पक्षाला 4, एमआयएमला 6 जागा इथे मिळत आहेत, तर काँग्रेसला 6, ठाकरे सेनेला 5, एनसीपी शरद पवारांची जी आहे त्याला 3 जागा मिळतील, मनसेला इथं धुळ्यात 1 जागा मिळू शकते असं दिसतंय। खरं तर धुळ्यामध्ये याआधी भाजपला 50 जागा मिळाल्या होत्या, त्यामुळे भाजपचा लॉस इथं पाहायला मिळतोय, भाजपला नुकसान होऊ शकतं 38 जागा, परंतु शिंदे सेनेचा आकडा जो आहे तो 11 इतका आहे। त्यामुळे धुळ्यामध्ये भाजपला मोठ्या प्रमाणात जरी आपण बघतोय की लोकांनी पसंती दिलेली असली तरी शिंदे सेनेसोबत जावं लागू शकतं असं चित्र आहे। धुळ्यामध्ये भाजपला 38 जागा मिळतील, याआधी 50 जागा धुळ्यात भाजपला मिळाल्या होत्या, त्यामुळे भाजपचा गड होता धुळे। परंतु आता इथं आपण बघतोय सगळ्याच पक्षांना भाजपला 38 तर काँग्रेसला 6, शिंदे सेनेला 11, ठाकरे सेनेला 5, एनसीपी अजित पवारांची आणि राष्ट्रवादीची आहे शरद पवारांची त्यांना 4 आणि 3 अनुक्रमे जागा मिळतील, तर एमआयएम एक महत्त्वाचा फॅक्टर आहे आणि एमआयएमला 6 जागा राखण्यात यश येऊ शकतं, तर मनसेला 1 जागा मिळू शकते। एमआयएमचा धुळ्यामध्ये प्रभाव आहेच आणि आपण बघतोय काँग्रेसनं त्यांचा प्रचाराचा शुभारंभ धुळ्यातनं केला होता, मात्र काँग्रेसला केवळ 6 जागांवर यश मिळेल असा एक्झिट पोलचे आकडे सांगतायत। मात्र एक्झिट पोलनुसार धुळ्यात भाजपची सत्ता येईल, सर्वात मोठा पक्ष भाजप असेल, 38 जागांसह भाजपची धुळ्यात एक हाती सत्ता येईल असा अंदाज व्यक्त होतोय। 11 जागांसह शिंदे सेना दुसऱ्या क्रमांकावर असेल। बघा याची कारणं काय आहेत जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी भूषण अहिरे यांच्याकडून। अंदाजे निकाल जो आलेला आहे त्यामध्ये जर बघितलं तर भाजपला एक हाती सत्ता मिळत असल्याचं बघायला मिळालं आहे। जवळपास 40 जागा या बीजेपीच्या निवडणुकीतील असा काहीसा अंदाज आपल्या समोर आलेला आहे। तसंच जर बघितलं तर जवळपास अजित पवार पक्षाला देखील 5 जागा मिळतील असा अंदाज आपल्या हाती आलेला आहे। तसंच जर बघितलं तर शिंदे सेनेला देखील जवळपास 74 पैकी 7 सीट हे शिंदे सेनेची निवडणुकीतील असा काहीसा अंदाज हा वर्तविण्यात येत आहे। तसंच जर बघितलं तर ठाकरे सेनेला जवळपास 4 जागांवरती आपली सीट ही निवडून येणार आहेत आणि त्यानंतर जर बघितलं तर काँग्रेसला देखील आपल्याला जर बघायला मिळालं तर 5 जागा जवळपास काँग्रेसला या हाती येणार आहेत आणि त्यानंतर जर बघितलं तर एमआयएम या ठिकाणी वरचढ ठरत असल्याचं देखील कुठेतरी बघायला मिळत आहे, कारण एमआयएमला जवळपास 6 जागा या मिळत असल्याचं दिसून येत आहे आणि त्या खालोखाल जर बघितलं तर शरद पवार पक्षाला देखील राष्ट्रवादी शरद पवार पक्षाला 3 जागा मिळत असल्याचं कुठेतरी आपल्याला बघायला मिळत आहे। आपण जर बघितलं तर या ठिकाणी भाजप एक हाती सत्ता मिळवत असल्याचं चित्र काहीसं स्पष्ट होत आहे। धुळ्यावरून भूषण अहिरे, साम टीव्ही न्यूज। बघा एक्झिट पोलनुसार धुळ्यामध्ये एकूण 74 जागा आहेत, त्यामध्ये भाजप सर्वाधिक 38 जागा मिळून मोठा पक्ष राहील, सत्ता भाजपची येईल। त्याखालोखाल शिंदे सेना 11, अजित पवारांच्या राष्ट्रवादीला 4, काँग्रेसला 6, एमआयएमचा देखील धुळ्यात प्रभाव आहे, 6 नगरसेवक निवडून येतील असा अंदाज आहे।